बिलकुल लक्ष द्यायचंय. सो डोंट जज माय डायग्राम. बरोबर. सो हा कोण आहे? अल्वेओलाय. इथे लिहितोय मी अल्वेओलाय. आणि हा अल्वेओलाय कुठे प्रेझेंट असतो? लंग मध्ये. किती आहे तुम्हाला माहिती आहे? इट इज 750 मिलियन अल्वेओलाय. दे आर प्रेझेंट इन लंग्स. नाउ हिअर इट इज व्हॉट? दॅट इज कॅपिलरी. बरोबर. आता इथे काय कॅपिलरी आहे ना. आणि आता आपण या ठिकाणी बघतोय, आता इथे काय होतं? ऑक्सिजन 104, इथे किती होता? फक्त 40. सो प्रेशर ग्रेडियंट ऑक्सिजन आता या ठिकाणी ट्रान्सफर होतोय है ना. सो यस, ऑक्सिजन इज गोइंग टू ट्रान्सपोर्ट हियर इन टू दी ब्लड. आता ऑक्सिजन आला. हा कोण आहे तुमचा? यस, हिअर इट इज O2. बरोबर. म्हणजे आता हा O2 आला ब्लड मध्ये है ना. आता O2 आला ब्लड मध्ये. आता मग काय? सपोज आपली क्लासरूम आहे. आता सपोज असं इमॅजिन करा. इमॅजिनच करावं लागेल. आपल्या ऑफलाईन क्लास आहे. आपल्या ऑफलाईन क्लास आहे. तुम्ही आले क्लासरूम मध्ये. अरे पण तिथे कोणीच नाहीये. क्लास नाही चालू आपला. कोणीच नाहीये. मग तुम्ही काय कराल? लगेच बाहेर चालले जाल है ना. मग आता तसा ऑक्सिजन आला. मग ऑक्सिजन मला आता मी काय करू? तो परत चालला जाऊ शकतो, पण इथे तो परत जात नाही. कारण या ठिकाणी तुम्ही जर आले, आता ऑफलाईन क्लास सुरू झाल्यावरच असणार आहे. सो बाकीचे सगळे स्टुडंट बसलेले असतील है ना. इथे मी शिकवत असेल. बरोबर. मग तुम्ही येऊन बसाल क्लासमध्ये. आता तसं ऑक्सिजन साठी या ठिकाणी कोण आहे? यस, हिअर वी कॅन से व्हॉट? देअर इज वन सेल, स्पेशलाइज सेल. बरोबर. आणि ही स्पेशलाइज सेल कोणती असते? दॅट इज आरबीसी. आणि आरबीसी मध्ये कोण असतो? हिमोग्लोबिन. आपण बघू डिटेलमध्ये. सो हिमोग्लोबिन या ठिकाणी काय करेल? बरोबर. लोड करून गेला ऑक्सिजनला, होल्ड करून गेला ऑक्सिजनला, पकडून ठेवेल ऑक्सिजनला. बरोबर है ना. हिमोग्लोबिन म्हणेल मैं तुम्हें कहीं जाने नहीं दूंगा. ऑक्सिजन हैज द अफिनिटी टुवर्ड्स हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हैज द अफिनिटी टुवर्ड्स द ऑक्सिजन. बघा, हिमोग्लोबिनची अफिनिटी वी आर गोइंग टू डिस्कस. थोडा हटके टॉपिक, हटके आपण बघतोय. हिमोग्लोबिन हॅज दी अफिनिटी. सगळ्यात जास्त अफिनिटी हिमोग्लोबिनची कोणाला असते है ना. सगळ्यात जास्त या ठिकाणी हिमोग्लोबिनची जी अफिनिटी ती कोणाला असते? यस, हिअर इट इज व्हॉट? दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. आपण येऊ त्या पॉइंटवर नंतर, पण इथे ध्यानात ठेवा कार्बन मोनॉक्साईड. नंतर हिमोग्लोबिन हॅज अगेन अफिनिटी टुवर्ड्स व्हॉट? दॅट इज ऑक्सिजन. अँड देन हिमोग्लोबिन हॅज लेस अफिनिटी टुवर्ड्स व्हॉट? दॅट इज CO2. सो अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सांगतोय अफिनिटी कोणाची. यस, अफिनिटी कोणाची सांगतोय? हिमोग्लोबिनची. बरोबर. सो हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट आहे? यस, हिअर वी कॅन से आरबीसी है ना. आपण डिटेल मध्ये बघू कन्सेप्ट. एका आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन आहे? एका आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन आहे? 27 करोड मॉलिक्युल्स. आरबीसी अशी सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नाहीये, ज्याच्यामध्ये गोल्जी बॉडी नाहीये, ER नाहीये. आपण सेलमध्ये जेवढे पण ऑर्गेनल बघितले तेवढे कोणतेच नाहीये. हिमोग्लोबिन मध्ये काय आहे? यस, हिअर इट इज HB है ना. 270 मिलियन मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन 1 आरबीसी. कॅन यू इमॅजिन? ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी आपल्या टॉपिकवर येऊ, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला डिस्कस करता येईल. सो आयडिया काय? आयडिया आता आपण या ठिकाणी लोड करून घेतलाय. कोणाला लोड करून घेतलाय? हिमोग्लोबिनला. आता हिमोग्लोबिनला लोड करून घेतलाय आरबीसी मध्ये. आता या ठिकाणी काय होईल? याचं लोड झाल्यानंतर अनलोडिंग. अनलोडिंग कुठे होईल? बरोबर. ही सपोज इथे ब्लड आहे. ब्लड म्हणजे पाणी, आणि पाण्यामध्ये बोट आहे. बोट म्हणजे कोण? दॅट इज आरबीसी. आणि आरबीसी मध्ये आता या ठिकाणी आपण लोड करून घेतलं. बरोबर. इट इज कॅरियर, कॅरियर ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजन भरून घेतला है ना HBच्या साह्याने. HB त्याला मदत करतो. आणि मग आता या पाण्यामध्ये ती बरोबर या ठिकाणी जाईल, पुढे जाईल, पुढे जाईल, पुढे जाईल, आणि मग डेस्टिनेशनला आल्यावर अनलोडिंग करेल. त्याचं डेस्टिनेशन कोण आहे? डेस्टिनेशन इज टिश्यूज. सो जेव्हा टिश्यूज कडे येईल तेव्हा ऑक्सिजनला इथे उतरून टाकेल आणि टिश्यूला देऊन टाकेल. बरोबर. अनलोडिंग करेल, ऑक्सिजनचं अनलोडिंग करेल टिश्यू मध्ये. आणि हा ऑक्सिजन कुठे जाणार आहे? या ठिकाणी टिश्यू मध्ये. याला आपण काय म्हणतो? इंटरनल रेस्पायरेशन. बरोबर. मग आता बोट एम्प्टी झाली. मग बोट एम्प्टी झाली आपली. मग आता या बोट मध्ये ऑक्सिजन उतरून गेले सगळे. त्यांचं डेस्टिनेशन आलं, त्यांचा स्टॉप आला. टिश्यू मध्ये उतरून गेले सगळे ऑक्सिजन. मग आता इथे बोट परत चालली आहे ना, लंग्स कडे चालली आहे. मग आता ती कोणाला लोड करेल? परत अनलोडिंग झालं ऑक्सिजनचं. मग कोणाला लोड करेल? यस, व्हेरी करेक्ट. बरोबर. सांगायची पण गरज नाही, तुम्हाला आता समजलं असेल. बरोबर. गाडी एम्प्टी झाल्यानंतर, आता आपली बोट एम्प्टी झाल्यानंतर कोणाला भरून घेईल? इट इज CO2. सो CO2 विल गेट लोड. कोण लोड होईल आता? मग CO2. सो टिश्यूच्या ठिकाणी CO2 लोड होईल, O2 चा अनलोड होईल. आणि लंग्स मध्ये कोण अनलोड होईल? CO2 अनलोड होईल आणि ऑक्सिजन लोड होईल. ठीक आहे. डोंट वरी. ज्यांना अजून समजलं नसेल आपण तेच आपण डिटेलमध्ये बघणार आहे. दॅट इज इंटरनल रेस्पायरेशन. पण थोडे ऍडिशनल पॉइंट के साथ आपण या ठिकाणी बघू. So internal respiration, the two main component of blood involved in transport of the respiratory gases, that is CO2 and O2. And yes, they are get transported via the RBC and then plasma. तर इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? पहिला पॉइंट
दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कसा होणार आहे लक्षात घ्यायचं सगळं. आणि दुसरा पॉइंट दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 कसा होणार आहे. So how the O2 will get transport, how the CO2 will get transport, and they will get transported with the help of what? Two things that is present in blood. Major component it is RBC, and then subordinate that is plasma. Plasma is a liquid part. Blood मधला जो liquid part असतो ना त्याला प्लाझ्मा म्हणतो आपण. सपोज आता या ठिकाणी एक वेसल आहे, याच्यामध्ये हा ब्लड आहे बरोबर. तर याच्यामध्ये ज्या सेल्स असतात ना, RBC आहे, WBC आहे, प्लेटलेट आहे, अशा सेल आहे. आणि त्याच्यानंतर हा जो लिक्विड पार्ट आहे, पाणी आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये काय प्रेझेंट असतं? वॉटर प्लस प्रोटीन. वॉटर प्लस प्रोटीन है ना. पार्ट बी मध्ये आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम, कारण चॅप्टरचं नाव काय आहे? रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये अंडरस्टँड करायचं आहे. तर तेव्हा ब्लड मध्ये तुम्हाला समजेल प्लाझ्मा 55% प्लाझ्मा असतो, 45% सेल्स असतात RBC. सो RBC आणि प्लाझ्मा दोन्ही मिळून या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतील कोणाला? ऑक्सिजनला आणि CO2ला. ही स्लाइड समजली. या स्लाइड मध्ये आपण काय बघितलं? परत एकदा अंडरस्टँड. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय बघायचंय? 2 पॉइंट. एक बघायचं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, दुसरा आपल्याला पॉइंट बघायचा ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड बरोबर. सो आता ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करणार आहे, CO2 ला ट्रान्सपोर्ट करणार आहे. मग यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे 2 व्हेइकल आहे. एक व्हेइकल कोणती? आपली एक बोट कोणती आहे? दॅट इज यस, हिअर वी कॅन से RBC. आणि दुसरं डायरेक्ट पाण्यामध्ये स्विम करत करत या ठिकाणी CO2 आणि O2 ट्रान्सपोर्ट करतील. सो दॅट इज प्लाझ्मा है ना, RBC आणि प्लाझ्मा. तर या 2 युनिटद्वारे आपण ट्रान्सपोर्ट करू आता कोणाला? ऑक्सिजनला आणि CO2 ला. कोणाकडे? लंग्स कडून टिश्यू. आणि दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. समजतंय तुम्हाला? सो आपण आता एक एक पॉइंट समजून घेऊ. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. सो ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट कसा होणार आहे आता? सो अवर मेन फोकस आता लिव्ह द CO2 ला थोडं साईडला सोडून द्या. आता आपण या ठिकाणी ऑक्सिजनला लोड करू आणि ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करू, घेऊन जाऊ बरोबर. सो हाऊ इट विल गोइंग टू हॅपन? अंडरस्टँड करा. ऑफ द टोटल ऑक्सिजन, जेवढा पण ऑक्सिजन असेल जर त्याला आपण या ठिकाणी 100% म्हटला तर त्याच्यापैकी है ना, टोटल ऑक्सिजन पैकी 3% इट इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व स्टेट बाय प्लाझ्मा. सो 3% ऑक्सिजन, जेवढा पण ऑक्सिजन असेल त्याच्यात 3% ऑक्सिजन या ठिकाणी कोण ट्रान्सपोर्ट करेल? प्लाज्मा. 3% इट इज ट्रांसपोर्टेड बाय प्लाज्मा इन डिसॉल्व स्टेट. ऑक्सीजन घुल जाएगा पानी में, ब्लड में घुल जाएगा, बराबर मिक्स हो जाएगा बिल्कुल है ना. तर ऑक्सिजन या ठिकाणी मिक्स होऊन जाईल कशामध्ये? तर प्लाझ्मा मध्ये, ब्लड मध्ये. आणि 3% फक्त, किती? ओनली 3%. सो 3% इज गेट मिक्स विथ द प्लाझ्मा and it is transported through the plasma. मग आता या सेल्स वर ब्लड मध्ये काय असतात? 2 पार्ट. ब्लड मध्ये काय असतात? 2 पार्ट. मी तुम्हाला आधीच सांगितलं 2 पार्ट असतात. एक आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा फक्त 3% घेऊन जाईल. मग आता ब्लड सेल मध्ये एक आहे RBC. RBC किती घेऊन जाईल? रिमेनिंग 97% इज बाउंड टू द हिमोग्लोबिन. 97% ऑक्सिजन या ठिकाणी कोण घेऊन जात आहे? बरोबर, या ठिकाणी हिमोग्लोबिन. बघा परत एकदा व्हाईट बोर्डवर या. हा कन्सेप्ट सुपर क्लिअर करा, अल्ट्रा क्लिअर करा, बिलकुल एकदम सिंपल आहे अंडरस्टँड. सो आपण काय म्हटलं या ठिकाणी? यस, अगेन सेम डायग्राम सर तुम्ही हीच काढतायत परत. यस, कारण कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. अँड दिस इज युअर कॅपिलरी. बरोबर, आता कॅपिलरी मध्ये ब्लड फ्लो होतोय ना. तर आपण या ठिकाणी काय म्हटलं? इथे प्रेशर होतं ऑक्सिजनचं 104, इथे प्रेशर होतं ऑक्सिजनचं ओनली 40. सो ऑक्सिजन मॉलिक्युल इज गेट ट्रान्सपोर्टेड हियर है ना. या ठिकाणी ऑक्सिजन मॉलिक्युल प्रेशर ग्रेडियंटने आता कुठे आला? ब्लड मध्ये आला. आता जसा ब्लड मध्ये आला तर यापैकी 3% ऑक्सिजन कुठे जाईल? या ठिकाणी प्लाझ्मा. बरोबर. आणि मग नंतर अजून एक सेल आहे, मी चेंज करतो कलर. आय एम गोइंग टू चेंज द कलर फॉर RBC. सो आता हा RBC चा कलर घेतलाय मी जस्ट. बरोबर. आणि मग आता 97% ऑक्सिजन या ठिकाणी कुठे येईल? 97% ऑक्सिजन कुठे येईल? RBC. So yes, this is the carrier, this is the boat RBC which is going to transport 97% of oxygen. 97% ऑक्सिजन RBC ट्रान्सपोर्ट करते. RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे. दे आर गोइंग टू बाइंड विथ द ऑक्सिजन अँड देन दे आर गोइंग टू ट्रान्सपोर्ट. एवढं समजलं सगळ्यांना? एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होईल? कारण 2 पॉइंट आपल्याला बघायचे. कोणते 2 पॉइंट? ट्रान्सपोर्ट कसा होतो ऑक्सिजनचा आणि ट्रान्सपोर्ट कसा होतो CO2 चा. CO2 ला आपण बाजूला ठेवलाय. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट बघतोय. 3% ऑक्सिजन प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व्ह होईल. 97% ऑक्सिजन या ठिकाणी RBC मध्ये जाईल. RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे. एका RBC मध्ये 27 करोडो हिमोग्लोबिन आहेत. त्याला ते बाइंड करतील आणि ते बाइंड करून ते त्याला घेऊन जाईल. क्लिअर? व्हेरी गुड. बरोबर, अल्ट्रा क्लिअर सर, व्हेरी गुड. सो हिमोग्लोबिन ऍक्ट ऍज अ रेस्पिरेटरी कॅरियर. दिस इज MCQ. रेस्पिरेटरी कॅरियर कोण आहे?
बरोबर. काल तुम्हाला विचारलं होतं मी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कशाने बनते. सो रेस्पिरेटरी मेम्ब्रेन या ठिकाणी दोन गोष्टीने बनते, एक अल्वेओलाय आणि दुसरी कॅपिलरी है ना. एक अल्वेओलायची वॉल आणि दुसरी कॅपिलरीची वॉल, त्याने रेस्पिरेटरी मेम्ब्रेन बनते. आता रेस्पिरेटरी कॅरियर कोण आहे. 97% ऑक्सिजन या ठिकाणी घेऊन जातोय, दॅट इज हिमोग्लोबिन, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज व्हॉट, रेस्पिरेटरी कॅरियर. याला आपण काय म्हणतोय, रेस्पिरेटरी कॅरियर म्हणतो. क्लिअर. एमसीक्यू चुकवायचा नाहीये बिलकुल, है ना. आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी आरबीसीने सॅक्रिफाईस केलंय. आरबीसीने न्यूक्लियस बाहेर फेकून दिला, मायटोकॉन्ड्रिया बाहेर फेकून दिला, कारण तो फक्त आता काय त्याच्याकडे काय आहे, तो काय म्हणाल, मेरे पास क्या है, मेरे पास हिमोग्लोबिन आहे. आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी कॅरियर, दॅट इज द इम्पॉर्टन्स. इट हॅज हाय अफिनिटी फॉर O2. सगळ्यात जास्त जर कोणाला आहे, कार्बन मोनॉक्साईड, पण ऑक्सिजनला पण हाय अफिनिटी आहे, अँड कंबाईन्स विथ इट टू फॉर्म द ऑक्सिजन. सो नाउ व्हॉट विल हॅपन्स. आता एचबी आहे, आता एचबी कंबाईन करेल ऑक्सिजन सोबत, 4 मॉलिक्युल ऑक्सिजन सोबत, आणि या ठिकाणी तो तयार करतो. यस, एचबी ऑक्सिजन सोबत बाइंड झाला, याला आपण काय म्हणतोय, ऑक्सी हिमोग्लोबिन. बघा या रिएक्शन वर, या रिएक्शन समजून घ्या. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मध्ये आपण एक रिएक्शन बघतोय. थिओरॉटिकली, प्रॅक्टिकली नाही म्हणत आपण, थिओरॉटिकली 1 मॉलिक्युल ऑफ एचबी हॅज 4 Fe+. बरोबर. तर या ठिकाणी एका एचबी मध्ये किती आयन आहे, बरोबर, तर 4 आयनचे मॉलिक्युल आहे, अँड ईच ऑफ विच कॅन पिक अप 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. आणि प्रत्येक आयन मॉलिक्युल एक ऑक्सिजन मॉलिक्युल घेऊ शकतो. सो एचबी plus 4O2, they are going to give rise to, here we can say what, that is nothing but the Hb4O2. ही रिएक्शन आपण या ठिकाणी समजून घेऊ. सर रिएक्शन केमिस्ट्री, सर बायो सोपं आहे, केमिस्ट्री आम्हाला थोडं अवघड वाटतं. अरे काहीच अवघड नाहीये, एकदम सिंपल आहे. बघा, सो पहिले आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. वी आर गोइंग टू टॉक अबाउट स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन, है ना. तर वंडर मॉलिक्युल आहे, रेस्पिरेटरी मॉलिक्युल आहे, हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिनचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर इट इज मेड अप ऑफ 4 चेन्स. 4 चेनने बनलेला असतो, बरोबर. 4 चेनने बनलेला असतो हिमोग्लोबिन. तर अशा 4 चेन आहे, बरोबर. इट इज अल्फा 1, इट इज अल्फा 2, इट इज बीटा 1, इट इज बीटा 2. सो अशा 4 चेन आहेत. आणि या प्रत्येक चेन मध्ये थिओरॉटिकली आपण काय म्हणतोय, इथे एक मॉलिक्युल आहे एफीचा, इथे एक मॉलिक्युल आहे एफीचा. एफी म्हणजे काय, आयन. तुम्ही बघत असाल लहानपणी, यांच्यामध्ये आयन कमी असतं, ते माती खातात, चॉक खातात, खडू खातात, पेन्सिल खातात शाळेमध्ये, बरोबर. आठवा जरा शाळेचे दिवस, कोण पेन्सिल खात होतं, कारण की त्याच्यामध्ये आयन कमी होतं. आयन जास्त पाहिजे, तुम्ही ऐकलं असेल, बरोबर, भरपूर वेळेस ऐकलं पाहिजे. तुमच्या फूडमध्ये आयन पाहिजे, है ना. या ठिकाणी लोहाचं प्रमाण या ठिकाणी पाहिजे, कारण लोह आयन काय बनवतो, Hb. तो एक हा जो एचबी आहे, याचे 4 चेन्स आहेत, आणि या एचबीच्या 4 चेन्स मध्ये 4 मॉलिक्युल आहे आयनचे. आणि आता प्रत्येक मॉलिक्युल आता, बरोबर, या ठिकाणी हा काय करेल, इट गोइंग टू बाइंड विथ व्हॉट, दॅट इज O2. हा कोण आहे, O2. इट गोइंग टू बाइंड विथ व्हॉट, यस, दॅट इज O2. बरोबर. हा कोणाला बाइंड करेल, एक एक एक. या ठिकाणी जो हिमोग्लोबिन आहे, किती ऑक्सिजन मॉलिक्युल तो बाइंड झाला, 4. समजतंय. मग रिएक्शन कशी येईल आता, हिमोग्लोबिनचा किती मॉलिक्युल, ओनली 1, बरोबर. 4 मॉलिक्युल नाही लिहायचे हिमोग्लोबिनचे. हिमोग्लोबिनचा एकच मॉलिक्युल आहे, त्याच्याकडे 4 आयन आहेत, ते ध्यानात ठेवायचं. आता तो या ठिकाणी कोणाला बाइंड करेल, 4 मॉलिक्युल ऑफ O2 ला. सो हा कोण होता, हिमोग्लोबिन. हा कोण आहे, आपला ऑक्सिजन. आता त्यांची रिएक्शन झाली, बरोबर, त्यांची बाइंडिंग झाली, इथे बाइंड झाला, इथे बाइंड झाला, इथे बाइंड झाला. मग ओव्हरऑल रिएक्शन किती येईल, एचबी एकच आहे आपला, आणि या ठिकाणी 4 मॉलिक्युल्स ऑफ O2 त्याला बाइंड झाले. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं, त्याला 4 मॉलिक्युल या ठिकाणी बाइंड झाल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सी हिमोग्लोबिन. त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सी हिमोग्लोबिन. क्लिअर. ह्यूज मातीमध्ये, सॉइल मध्ये आयन असतं, है ना. चॉक मध्ये थोडं कमी असतं आयन, कॅल्शियम जास्त आहे त्याच्यामध्ये. पण मग इन सर्च ऑफ आयन, इट गोइंग टू, हिअर वी कॅन से 80. पण तुम्ही नका खाऊ आता, बरोबर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आयनचं इंजेक्शन घेऊन टाका, चॉक आणि माती खाऊ नका, बरोबर आहे ना. सो इंजेक्शन भेटून जातं आजकाल, इंजेक्शन घेऊन टाका. मग त्याला जो चॉक खातो किंवा जो माती खातो जास्त, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला, डॉक्टर त्याला काय करतात, आयनचं इंजेक्शन देऊन टाकतात. आयन त्याच्याकडे भरपूर झाल्यानंतर तो सोडून देतो माती खाण, है ना. सो ऑक्सी हिमोग्लोबिन is transported from lungs to the tissue where it is readily dissociated to release. आता या ठिकाणी लोडिंग झालं, ऑक्सी हिमोग्लोबिन बनला, हिमोग्लोबिन मॉलिक्युल या ठिकाणी, बरोबर, बाइंड झाला. कोणाला बाइंड झाला, 4 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. मग आता हे लोडिंग झालं,
गाडी में, बरोबर, तू लगेच हिमोग्लोबिन काय म्हणतो, लगेच ऑक्सिजनला पहिल्या लगेच म्हणतो तू आजा मेरी बोट में बैठ जा, आजा मेरी गाडी में बैठ जा. मग ऑक्सिजन बसून जाईल त्याच्या गाडीत, बरोबर. मग त्याच्या गाडीमध्ये बसल्यानंतर आता काय तयार झालं, ऑक्सिहिमोग्लोबिन, म्हणजे लोडिंग झालं म्हणजे आता ऑक्सिजन या ठिकाणी आला हिमोग्लोबिन सोबत. मग आता या ठिकाणी ऑक्सिहिमोग्लोबिन आता या ठिकाणी काय करेल, ट्रान्सपोर्टेड करेल. कुठून कुठे, बरोबर, फ्रॉम लंग्स टू दी टिश्यू, कारण त्याचं डेस्टिनेशन कुठे आहे, बरोबर. ऑक्सिजन काय म्हणतोय, मला कुठे जायचंय, मला टिश्यू कडे जायचं है ना. मेरा स्टॉप कोणसा आहे, टिश्यू. सो लंग्स मधून त्याने भरून घेतलं, त्याला लोडिंग करून घेतलं. आता अनलोडिंग करण्यासाठी ते ब्लड कुठे जाईल, टिश्यूज मध्ये, वेअर इट रेडिली डिसोसिएट टू रिलीज दी. एवढं सोपं नाहीये, बरोबर, लक्षात घे. तर मग आता या ठिकाणी काय होईल, ऑक्सिहिमोग्लोबिन आहे तो डिसोसिएट होऊन जाईल टिश्यू मध्ये डिसोसिएट होऊन जाईल, बरोबर. आणि मग टिश्यू मध्ये डिसोसिएट झाल्यावर आपल्याला परत काय भेटेल, दॅट इज अनलोडिंग प्रोसिजर. अनलोडिंग प्रोसिजर आहे म्हणजे हिमोग्लोबिन आणि या ठिकाणी ऑक्सिजन. पण मग आता टिश्यू मध्ये आपल्याला माहितीये, टिश्यू मध्ये आपल्याला काय माहितीये की या ठिकाणी आता हा ऑक्सिजन टिश्यू घेऊन टाकेल सगळा, टिश्यू घेऊन टाकेल हा ऑक्सिजन सगळा. आणि मग या ठिकाणी रिटर्न मध्ये हिमोग्लोबिन बनेल. आता मी एमटी कसं जाऊ, माझं भाडं नाही निघणार, मला सवारी पाहिजे, एमटी कसं जाऊ मी. मग टिश्यू त्याला काय देते या ठिकाणी बदल्यामध्ये, तू आता काय कर, CO2 घेऊन, बरोबर. मग तू CO2 घेऊन जातो लंग्स कडे, CO2 देऊन टाकतो. ते आपण ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 मध्ये बघूच, है ना, नंतर बघू. सो या ठिकाणी अनलोडिंग होईल O2च, आणि अनलोडिंग झाल्यानंतर या ठिकाणी काय होईल, बरोबर. तर आपण बघतोय हिमोग्लोबिन मग CO2 सोबत पाहिजे, बरोबर. However, आता या इम्पॉर्टंट टॉपिक वर, however, the degree of saturation of Hb with O2 depends upon the O2 tension and PPO2. PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2. तर आता इथून पुढे इम्पॉर्टंट आहे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व, एक डायग्राम आहे, त्या डायग्राम कडे आपण मूव्ह करतोय. पण इथपर्यंत आपण काय काय डिस्कस केलं, एकदा टेक अ क्विक रिकॅप बघा, रिव्ह्यू बघा, है ना. तर आपण या ठिकाणी म्हटलं, यस काय झालं, आता हा आपला काय होता इथे लंग्स म्हणजे अल्वेओलाई काढतो. आणि आता इथे काय आपली, यस हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज कॅपिलरी ब्लड वेसल, बरोबर. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिसोसिएशन. HbO2 सोबत हाय अफिनिटी असताना O2 ला सोडून CO2 सोबत का बाइंड करतात. व्हेरी गुड क्वेश्चन कल्याण, है ना. हा खूप छान क्वेश्चन विचारलाय. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, टिश्यू कडे का देतात तेच आपण आता एक्सप्लेन करतोय, तेच तुम्हाला समजणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन इफेक्ट डिस्कस करावे लागतील, एवढं सोपं नाहीये. दॅट इज डिसोसिएशन. हे कसं होईल, तर त्यासाठी दोन इफेक्ट या ठिकाणी आहे, एक बोर इफेक्ट आणि एक हल्दन इफेक्ट. मेनली हु इज रिस्पॉन्सिबल, बोर इफेक्ट. आपण बघू, या बोर सायंटिस्टने एकदा चहा पिता या क्वेश्चनचा आन्सर दिलाय. तो जो क्वेश्चन विचारलाय कल्याणी, एकदा बसला होतो त्याला हा क्वेश्चन पडला आणि त्याने शोधलं त्याचा आन्सर आणि त्याने सांगितलं. आपण येऊ त्या पॉइंटवर, पण त्याच्या आधी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आपण समजून घेऊ, मग मी तुझ्या क्वेश्चनचा आन्सर देतो, म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल. पण इथपर्यंत आपण या ठिकाणी बघू काय झालंय. तर नाऊ हियर वी कॅन से व्हॉट, इथे 104 होता ऑक्सिजन, तर ऑक्सिजन आला आपल्या ब्लड मध्ये, कारण ब्लड मध्ये 40च होता, बरोबर. मग आता ऑक्सिजन आला, सो आरबीसी मध्ये हिमोग्लोबिनने ऑक्सिजन भरून घेतला. आता सो ऑक्सिजन भेटल्यामुळे आरबीसी खुश झालाय. पण आता टिश्यू आता नाराज आहे. टिश्यू म्हणतोय, बरोबर, मला ऑक्सिजन पाहिजे, है ना. सो टिश्यू एकदम नाराज आहे. मग जेव्हा ब्लड या ठिकाणी येईल, मग आता हा काय करेल, ऑक्सिजन देऊन टाकेल, याचं अनलोडिंग करेल. ऑक्सिजन तो म्हणेल टिश्यूला घेऊन टाक. पण एवढं सोपं नाहीये हे समजण्यासाठी. हे कसं डिसोसिएशन होतं, है ना, हा कसा देईल, बरोबर, ऑक्सिजन टिश्यूला, त्याच्यासाठी आपल्याला बोर इफेक्ट समजून घ्यावा लागेल. वी आर गोइंग टू डिस्कस दॅट बोर इफेक्ट. त्याच्यामध्ये तुमचा आन्सर लपलेलं आहे. आणि बिलीव्ह मी, जो आजचा क्लास मिस करेल त्याचे -5 होतील, 4 मार्क भेटणार नाही, -1 मिळेल. -5 म्हणतो मी सरळ -5 होईल. आणि जो आजचा क्लास करेल त्याचा +4 होतील नीट मध्ये. इट इज व्हेरी क्लिअर. 1 क्वेश्चन कंपल्सरी ऑन बोर अँड देन हल्दन इफेक्ट. 2 सायंटिस्टचा इफेक्ट आहे, त्याच्यावर आपण या ठिकाणी एक क्वेश्चन कंपल्सरी येतो नीट मध्ये. पण त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी समजून घेऊ आता, बरोबर, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व काय. So however, the degree of saturation of Hb with O2 depends upon the O2 tension. So Hb कोणाला बाइंड करेल, बरोबर आहे ना. Hb हा काय, ड्युएल नेचर. तुम्ही बघितलं ना आता, बरोबर. पॉलिटिशियन्स काय पॉलिटिशियन्स कसे असतात, ड्युएल नेचर. जर बीजेपीची गव्हर्नमेंट असेल, बरोबर, तर ते लगेच कुठे एंटर करतात, बीजेपी मध्ये. आणि जर काँग्रेस किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षाची, बरोबर, काय असेल या ठिकाणी गव्हर्नमेंट असेल, तर ते कुठे कोणत्या पक्षात जातात, रुलिंग पार्टीकडे, बरोबर. त्यांचं ड्युएल नेचर आहे. तसं आता हिमोग्लोबिन पण ड्युएल आहे. ज्याचं प्रमाण जास्त, ज्याचं पार्शियल प्रेशर जास्त, बरोबर, त्याला तो बाइंड करेल. सपोज पार्शियल प्रेशर ऑफ O2 इज लेस अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज मोर, तो कोणाला बाइंड करेल, CO2 ला. समजतंय.
जर पार्शियल, जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं रुबिस्को सारखा एचबी आहे ना, फोटोसिंथेसिस मध्ये आठवत असेल तुम्हाला रुबिस्कोचं ड्युएल नेचर होतं, बरोबर. हा पण सेम आहे, बरोबर, फक्त अॅनिमल मध्ये तो प्लांट मध्ये होता, है ना. तर या ठिकाणी ज्याचं प्रमाण जास्त त्याला तो बाइंड करेल, पण त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी ट्रिक आहे, ते आपण समजून घेऊ. सो 100% सॅच्युरेशन इज रेअर. आता 100% सॅच्युरेशन म्हणजे ॲबिलिटी टू बाइंड, बरोबर. ऑक्सिजनची ॲबिलिटी टू बाइंड विथ व्हॉट, दॅट इज एचबी. इट इज रेअर. हे खूप कमी. 100% तर होणारच नाही, बरोबर है ना. 100% तर होणारच नाही, कारण आपल्याला माहिती आहे 3% कोण कॅरी आउट करतो, 3% ऑक्सिजन कोण घेऊन जातो, प्लाझ्मा, बरोबर. प्लाझ्मा काय करतो या ठिकाणी, प्लाझ्मा यस हिअर वी कॅन से 3% घेऊन जातो ऑक्सिजन, आणि मग या ठिकाणी बरोबर एचबी किती घेऊन जाणार आहे, 97%. सो हा 100% खूप रेअर आहे एखाद्या पर्सन मध्ये या ठिकाणी सॅच्युरेशन एचबीचं. आता एचबीचं सॅच्युरेशन म्हणजे 100% म्हणजे काय, तर अंडरस्टँड करा. सॅच्युरेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, ॲबिलिटी टू बाइंड विथ ऑक्सिजन. हिमोग्लोबिनची ॲबिलिटी बाइंड करण्याची, कोणाला, ऑक्सिजनला बाइंड करण्याची, बरोबर. आता बघा, सपोज आता आपण काय म्हटलं या ठिकाणी, हा हिमोग्लोबिन आहे, त्याच्याकडे 4 चेन आहे, तुम्हाला माहिती आहे आता अल्फा 1 अल्फा 2 बीटा 1 बीटा 2 4 चेन आहे, बरोबर. तर आता या ठिकाणी काय होईल, पहिल्यांदा एक ऑक्सिजन बाइंड होईल. जेव्हा एक ऑक्सिजन मॉलिक्युल बाइंड होतो तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, या सॅच्युरेशन किती आहे, 25%. म्हणजे सगळ्या आरबीसीला, आपल्या ब्लड मध्ये जेव्हा सगळ्या आरबीसी आहे त्यांना एक ऑक्सिजन मॉलिक्युल बाइंड झाला तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी 25% सॅच्युरेशन आहे, बरोबर. नंतर 2 मॉलिक्युल ऑक्सिजन जे बाइंड झाले सगळ्या एचबी ला, तर आपण या ठिकाणी काय म्हणतो, 50% सॅच्युरेशन, बरोबर. नंतर 3 मॉलिक्युल ऑक्सिजन जे बाइंड झाले, मग किती सर, आमचं मॅथ नव्हतं, बरोबर. तीन जर या ठिकाणी ऑक्सिजनचे मॉलिक्युल बाइंड झाले, मग सॅच्युरेशन किती, कम ऑन, इट इज व्हेरी सिम्पल, 75%. आणि मग चारीच्या चारी या ठिकाणी सगळ्या हिमोग्लोबिनला जर चारीच्या चारी मॉलिक्युल ऑक्सिजनचे बाइंड झाले, म्हणजे सॅच्युरेशन किती येईल, 100%. सो 100% सॅच्युरेशन खूप रेअर आहे ना. तुम्ही आता बघितलं असेल कोविड मध्ये आपण एक इन्स्ट्रुमेंट आहे आणून ठेवलंय, मी चेक करेल तुमचं सॅच्युरेशन जेव्हा आपण ऑफलाईनला येईल, बरोबर है ना. सो थर्मोमीटरने टेम्परेचर चेक करतो आपण, आणि ऑक्सिमीटरने ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण चेक करतो, ऑक्सिमीटर, बरोबर. सो ऑक्सिमीटर मध्ये तुम्ही बघितलं असेल 98%, दॅट इज क्वाईट गुड, कारण 100% रेअर असतं. सो 97-98% म्हणजे खूप चांगलं. त्याच्यामध्ये म्हणजे काय, तर प्रत्येक या ठिकाणी जवळजवळ सगळ्या है ना, आपण या ठिकाणी ऑक्सिजन लेवल काय म्हणतो, सगळ्या आरबीसी कडे 4 मॉलिक्युल आहेत ऑक्सिजनचे, घाबरण्याचं काम नाही, बरोबर. आणि मग ती जर कमी झाली, बरोबर, कमी झाली है ना. सो आपण या ठिकाणी म्हटलं 75%, म्हणजे त्याचा मिनिंग काय झाला, की आता सगळ्या एचबी कडे किती आहे, ओनली 75% ऑक्सिजन, म्हणजे 3 मॉलिक्युल आहेत ऑक्सिजनचे. समजतंय का. जेव्हा आपण झोपलेले असतो, जेव्हा आपण रेस्ट मध्ये असतो, यू आर वॉचिंग मूवी, बरोबर, इटिंग पॉपकॉर्न, है ना, रिलॅक्स स्टेट, कोणताही विचार नसतो तुमच्या डोक्यामध्ये, एन्जॉय करतात तुम्ही, बरोबर, तेव्हा जनरली 75. आपली डिमांड कमी असते, म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन आपण जास्त करत नाही, रेस्पिरेटरी सायकल पण कमी होतात. सो तेव्हा आपण या ठिकाणी काय म्हणू, की आपल्या प्रत्येक ऑक्सिजनकडे 75% आहे, म्हणजे 3 मॉलिक्युल आहेत. आणि जर तो ड्रॉप झाला 50%, म्हणजे 2च मॉलिक्युल आहे, आणि जर तो ड्रॉप झाला 25%, म्हणजे आता एकच मॉलिक्युल आहे आणि त्याच्या खाली ड्रॉप झाला, बरोबर, ड्रॉप झाला म्हणजे ऑक्सिजनच नाहीये, दॅट पर्सन इज गोइंग टू डाय. तुम्ही बघितलं असेल आता कोविडचं चेक करतात, बरोबर, 75% पर्यंत ठीक आहे, ओके. जर 75%च्या पण म्हणजे 80च्या पण खाली गेलं की लगेच ऑक्सिजन लावतात, बरोबर है ना. सिंपल आहे. कोविड आहे, ऑक्सिमीटरवर कसं समजतं, 90, बरोबर, 85 इट्स ओके. 85च्या खाली गेलं म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन लावावंच लागेल, ऑक्सिजन लेवल कमी झाली तुमची, बरोबर, ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे ना. तर नॉर्मल या ठिकाणी काय आहे, 94 आहे, त्याच्यावर 94 रिडिंग आली म्हणजे तुमची नॉर्मल आहे, तुम्ही ठीक आहे. 97 98 आली म्हणजे व्हेरी गुड, यू आर हेल्दी, बरोबर. 94 म्हणजे नॉर्मल. 94च्या खाली गेलं ऑक्सिजन लेवल म्हणजे आता ऑक्सिजन कमी होत चाललंय, आणि मग 75 आलं म्हणजे तर तुम्हाला लगेच हॉस्पिटलाइज करावं लागेल, बरोबर है ना. आता आपण जे बघतोय पेशंट मरतायत, त्यांना ऑक्सिजन भेटत नाहीये, ते का बरं, त्यांचं सॅच्युरेशन कमी होतंय म्हणून मरताय, है ना. सो दॅट इज द थिंग. रेडनेसवर नाही डिपेंड करत, ते रेडनेसवर नाही डिपेंड करत, किती ऑक्सिजन आहे हिमोग्लोबिन मध्ये. सो दॅट इज गोइंग टू चेक, ठीक आहे. सो आपण या ठिकाणी येऊ पहिल्या पॉइंटवर, 100% सॅच्युरेशन रेअर आहे.
है ना. मॅक्सिमम सॅच्युरेशन ऑफ 95% to 97% इज ऍट PPO2 इन अल्वेओलाई. बरोबर आहे ना. ते ब्लड मध्ये झालं. पण आपण जर अल्वेओलाई मध्ये ज्या कॅपिलरी आहे त्या ब्लड मध्ये जर मोजलं आपण सॅच्युरेशन तर किती असणार आहे. तर आपण बघतो अल्वेओलाई मध्ये आता ऑक्सिजन भेटतंय, कंटिन्युअस ऑक्सिजन येतंय, भरपूर ऑक्सिजन येतंय. सो तिथे सॅच्युरेशन किती असणार आहे. PPO2 पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे 95 to 97% सॅच्युरेशन आपल्याला कुठे भेटतं. लंग्स मध्ये. समजतंय. लंग्स मध्ये. सो लंग्स मध्ये आपल्याला या ठिकाणी किती भेटणार आहे. बरोबर. दॅट इज 95 to 97% सॅच्युरेशन है ना. पुढे आपण येऊ आता. डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस विथ ड्रॉप इन PPO2. PP म्हणजे पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ O2 वर डिपेंड करेल डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर पार्शियल प्रेशर कमी झालं तर सॅच्युरेशन पण कमी होईल. जर पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं वाढलं तर म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन पण या ठिकाणी काय होणार आहे. इन्क्रीज होणार. एवढं समजलं तुम्हाला. डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर PPO2 कमी झालं बरोबर तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन कमी होईल. जर PPO2 वाढलं तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन वाढेल. सॅच्युरेशन म्हणजे ॲबिलिटी ऑफ HB टू बाइंड विथ O2. बरोबर. सो या ठिकाणी आपण बघतोय PPO2 जर कमी झालं डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे तेच ना मी तुम्हाला जे बोललो होते. बरोबर. सपोज जर 25% म्हटलं आपण म्हणजे एकच मॉलिक्युल आहे. 50% म्हटलं म्हणजे 2 मॉलिक्युल आहे HB कडे. 75% म्हटलं आपण म्हणजे 3 मॉलिक्युल आहे. बरोबर. 100% म्हटलं म्हणजे 4 मॉलिक्युल आहे सगळे HB कडे. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस म्हणजे सॅच्युरेशन कमी झालं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे त्याची लेवल कमी झाली. केव्हा होईल मग त्याची लेवल कमी. तर आपण म्हणतो जेव्हा PPO2 मध्ये ड्रॉप होईल. आणि या ठिकाणी जेव्हा PPO2 मध्ये ड्रॉप होईल मग तेव्हा या ठिकाणी काय स्टार्ट होईल. डिसोसिएशन ऑफ HbO2. HbO2 डिसोसिएट करेल है ना. या ठिकाणी HbO2 या ठिकाणी डिसोसिएट करेल. तो सोडून दिला ऑक्सिजनला. PPO2 जर कमी झाला आणि तो म्हणेल जा टिश्यूकडे तुम्ही जाऊ शकता. बरोबर. सो हे कशावर डिपेंड करेल. आता कोविडचा कन्सेप्ट सोडून द्या बाजूला. कोविडचा कन्सेप्ट आता घ्याल तुम्ही तर कन्फ्युज व्हाल. नंतर येऊ आपण कोविडच्या कन्सेप्टवर परत. आता फक्त या ठिकाणी कोणत्या कन्सेप्टवर या तर या ठिकाणी ब्लड आहे आणि टिश्यू आहे. बरोबर. ब्लड आहे आणि टिश्यू आहे. बरोबर. सो आपण या ठिकाणी म्हटलं यस 100% सॅच्युरेशन आहे. म्हणजे ऑक्सिजन हिमोग्लोबिन या ठिकाणी किती मॉलिक्युलला बाइंड आहे. 4 मॉलिक्युल ऑक्सिजनला बाइंड आहे. 100% सॅच्युरेशन म्हणजे सॅच्युरेशन जास्त आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज मोअर म्हणजे ऑक्सिजन लेवल इज मोअर. आणि हे केव्हा होईल जेव्हा PPO2 हाय असेल. तर PPO2 हाय असेल म्हणजे सॅच्युरेशन पण जास्त असेल. आता जर आपण म्हणू या ठिकाणी 75 झाला. 75 झाला म्हणजे HB ला 3च मॉलिक्युल अटॅच आहे. म्हणजे एक मॉलिक्युल त्याने टिश्यूला देऊन टाकला. एक ऑक्सिजन त्याने कोणाला दिला. टिश्यूला दिला. जर मी म्हटलं या ठिकाणी 50% आहे म्हणजे आता HB कडे किती ऑक्सिजन आहे. 2च आहे. आणि 2 मॉलिक्युल त्याने कोणाला देऊन टाकले. टिश्यूला. 2 मॉलिक्युल त्याने टिश्यूला देऊन टाकले है ना. तर अशा प्रकारे आपण बघतोय जसं जसं PPO2 कमी होत चालेल पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन डिक्रीज होत चालेल तर या ठिकाणी सॅच्युरेशन लेवल पण कमी होत चालेल. बरोबर. कोविडचा कन्सेप्ट बाजूला ठेवा. आता ब्लड आणि टिश्यूचा कन्सेप्ट घ्या. म्हणजे हा पहिले कन्सेप्ट नॉर्मल समजून घ्या. मग काय प्रॉब्लेमॅटिक आहे ते आपण बघू. डायरेक्ट प्रॉब्लेम्स वर नका येऊ. कोविड इज अ प्रॉब्लेम. ऍट 30 mm ऑफ Hg ऑफ PPO2 जेव्हा पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं किती असेल 30 mm ऑफ Hg. आता पार्शियल प्रेशर ऑफ O2 म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे प्रेशर ऑफ हिअर वी कॅन से इंडिव्हिज्युअल गॅस ऑक्सिजनचा या ठिकाणी प्रेशर इन अ ग्रुप ऑफ गॅस. सो ग्रुप ऑफ गॅस मध्ये ऑक्सिजनचं प्रेशर किती आहे 30 mm ऑफ Hg. तेव्हा या ठिकाणी आपल्याला सॅच्युरेशन किती भेटतंय 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. बरोबर. सो आपल्याला तेव्हा या ठिकाणी सॅच्युरेशन किती भेटतंय 50%. बघा आता इथे आपल्याला ग्राफ समजून घ्यायचा आहे ना. या ठिकाणी कोविडचा कन्सेप्ट बाजूला ठेवा. ग्राफ समजून घ्या. एका साईडला आपण काय घेतलंय पार्शियल प्रेशर PPO2. बरोबर. PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. दुसऱ्या साईडला आपण काय घेतलंय सॅच्युरेशन डिग्री ऑफ सॅच्युरेशन पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन है ना ऑक्सिजनचं सॅच्युरेशन. तर हा जो ग्राफ आहे आपल्याला हा ग्राफ कसा भेटलेला आहे. बरोबर. या ठिकाणी सिग्मॉइड शेप आहे. यस शेप ग्राफ आपल्याला या ठिकाणी म्हणतील. असा सिग्मॉइड शेप ग्राफ या ठिकाणी आहे. बरोबर. तर अंडरस्टँड करा. या ठिकाणी आपण काय म्हणतोय ऍट 30 mm ऑफ Hg ऑफ PPO2 जेव्हा 30 mm ऑफ Hg असेल सो हिअर वी कॅन से PPO2 किती आहे 30 mm ऑफ Hg. तर तेव्हा या ठिकाणी ऑक्सिजनची सॅच्युरेशन लेवल किती असते इट इज 50%. समजतंय. जर या ठिकाणी पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती असेल PPO2 किती असेल या ठिकाणी 30%. त्याचा मिनिंग काय झाला की ऑक्सिजनचं सॅच्युरेशन किती आहे 50%. बरोबर. आपण हा ग्राफ समजून घेऊ. ग्राफ समजून घ्या व्यवस्थित अंडरस्टँड करा. नंतर द रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन
And oxygen tension PpO2 is called as what? That is oxygen dissociation curve. आता या ठिकाणी लोडिंग कसं होईल, अनलोडिंग कसं होईल ऑक्सिजनचं ते आपण समजून घेतोय. आणि ते समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व अंडरस्टँड करू. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आपण अंडरस्टँड करतोय म्हणजे हा जो कर्व आहे तो कशावर डिपेंडेंट आहे? दोन गोष्टींवर, एक सॅच्युरेशनवर आणि दुसरा ऑक्सिजन टेन्शन, बरोबर, कोणाच्या? PpO2च्या. सो PpO2 ची सॅच्युरेशन किती आहे त्याच्यावर डिपेंड करेल या ठिकाणी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व, बरोबर. जर या ठिकाणी PpO2 चं सॅच्युरेशन जास्त आहे, तर PpO2 जास्त असेल तर या ठिकाणी आपण बघतोय है ना की सॅच्युरेशन पण कसं असेल? जास्त असेल, बरोबर. जर PpO2 कमी झालं, पार्शियल प्रेशर कमी झालं तर ऑक्सिजन सॅच्युरेशन पण या ठिकाणी काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. This oxygen hemoglobin dissociation curve is sigmoid curve and it shift towards the right due to increase in H plus concentration. आता पहिले नॉर्मल समजून घ्या, मग राईट शिफ्ट झाली म्हणजे या ठिकाणी नेमकं काय झालं ते आपण बघू. सो मी आता तुम्हाला व्हाईट बोर्ड वर घेऊन जातोय. सो यू हॅव टू अंडरस्टँड हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज नॉर्मल कर्व. तर आपण काय केलं या ठिकाणी? यस, हियर वी कॅन से एक्स ऍक्सिस घेतला. एक्स ऍक्सिस वर आपण काय घेतलेलं आहे? PpO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आणि याच्यावर मग रिडिंग्स आहेत. कशा रिडिंग्स आहे? यस, 0, 20, 40, 60, 80, 100. आता वाय ऍक्सिस वर येतोय मी. सो आय एम गोइंग टू टेक हियर वी कॅन से वाय ऍक्सिस. आणि वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलंय आता? बरोबर, तर आपण या ठिकाणी घेतलंय सॅच्युरेशन, O2 सॅच्युरेशन. सो सॅच्युरेशन घेतलंय आपण. आता याच्यावर पण रिडिंग्स आहेत है ना, 20%, 40%, 60%, 80% आणि 100%. तर आता हा ग्राफ समजून घ्या. हा एकदम स्ट्रेट लाईन नाहीये, बरोबर. हा ग्राफ कसा आहे तर आपण काय म्हटलं या ठिकाणी? सिग्मॉइड शेप आहे. सिग्मॉइड शेप म्हणजे थोडा स्टार्टिंगला कमी आणि नंतर स्ट्रेट आहे, असा यश शेप. सो दिस इज द ग्राफ. आता डोंट जज माय डायग्राम हियर. तर आपण या ठिकाणी म्हणतो एक असा या ठिकाणी ग्राफ आहे, सिग्मॉइड शेप या ठिकाणी यश शेप ग्राफ आहे, असा यश शेप हा ग्राफ आहे. तर आता याच्यावरून आपल्याला काय समजलं? बरोबर. सो जसं जसं आपण या ठिकाणी पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं वाढवू, सो जसं आपण पार्शियल प्रेशर वाढवतोय तर सॅच्युरेशन पण वाढत आहे ना. सपोज आपण म्हटलं या ठिकाणी 20 आहे, बरोबर, 20 आहे सॅच्युरेशन प्रेशर. सो 20 ला या ठिकाणी आपण काय म्हणू? जवळजवळ आपण बघतोय जर असा ग्राफ काढला तर या ठिकाणी है ना, बरोबर. सो सॅच्युरेशन किती झालं या ठिकाणी? बरोबर, थोडं अंडरस्टँड करा, ग्राफ समजून घ्या. सो आपण जर म्हटलं या ठिकाणी असं जसं आपण सॅच्युरेशन वाढवलं तसं ग्राफ वाढत जाईल, या ठिकाणी पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं वाढत जाईल, बरोबर. तर याच्यामध्ये खूप या ठिकाणी इथे थोडा जरी चेंज झाला तर एक स्लाइट राईज आपल्याला भेटतो कशामध्ये? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये, बरोबर. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये एवढं इथे समजून घ्या की एक्स ऍक्सिस वर आपण काय घेतलंय? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आणि इथे वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलंय? O2 सॅच्युरेशन. सो जसं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन वाढत जाईल तसं या ठिकाणी सॅच्युरेशन वाढत जाईल. आणि या शेपचा ग्राफ कसा आहे? या ठिकाणी सिग्मॉइड शेपचा ग्राफ, बरोबर. सो आता लंग्स मध्ये आपण या ठिकाणी काय म्हणू? पार्शियल प्रेशर ऑक्सिजन जास्त असणार आहे, पार्शियल प्रेशर जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळे सॅच्युरेशन या ठिकाणी कुठपर्यंत येईल? आपल्याला 100% म्हणजे 100% आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 98 ला आपल्याला या ठिकाणी काय भेटणार आहे? 100% सॅच्युरेशन भेटणार आहे, बरोबर. हे कुठे होईल? लंग्स मध्ये. पण मग टिश्यू मध्ये गेल्यावर, नंदिनी म्हणते आवाज येत नाहीये. हॅलो नंदिनी, क्लिअर आहे, साऊंड इज क्लिअर, बरोबर. सो या ठिकाणी आपण बघतोय when we are going to talk about here we can say lungs, when we are going to talk about alveoli, तर alveoli मध्ये आपण बघतोय पार्शियल प्रेशर हाय आहे ऑक्सिजनचं आणि पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हाय असल्यामुळे सॅच्युरेशन जवळजवळ किती होऊन जातं? सो 98% पर्यंत किंवा 100% पर्यंत आपल्याला सॅच्युरेशन भेटतो. कुठे? लंग्स मध्ये. आता टिश्यू मध्ये आल्यानंतर काय होऊन जातं? पार्शियल प्रेशर कमी होऊन जाईल, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी काय होईल? अनलोडिंग होईल. कोणाची अनलोडिंग होईल? सपोज आपला कोण आहे? ही आपली व्हेकल झाली, दॅट इज HB, आणि याच्यामध्ये कोणाला भरलंय त्याने? ऑक्सिजनला. मग टिश्यूकडे आल्यावर तो काय म्हणला? आता पार्शियल प्रेशर कमी झालंय, सो नाऊ यू कॅन हियर वी कॅन से व्हॉट? गोज टुवर्ड्स द टिश्यू. तू आता या ठिकाणी कुठे जा? टिश्यूकडे जा. मग ऑक्सिजन या ठिकाणी कुठे झालं जाईल? टिश्यू. एवढं समजलं तुम्हाला. आता या पुढच्या कन्सेप्ट, नेक्स्ट कन्सेप्ट वर. सो नॉर्मल कर्व आपल्याला या ठिकाणी काय भेटलेला आहे? येस, दॅट इज हियर वी कॅन से सिग्मॉइड शेप. आता हा कसा तुटतो? ऑक्सिजन कसा तुटेल? हिमोग्लोबिन पासून. त्याचं अनलोडिंग कसं होईल? The oxygen hemoglobin dissociation curve is sigmoid curve and it shift towards the right due to increase in H plus concentration. So जेव्हा ऍसिडिटी वाढून जाईल, CO2 चं प्रमाण वाढून जाईल,
partial pressure of CO2 is get increase, H plus concentration is get increase, तेव्हा हा जो आपला या ठिकाणी कर्व आहे तो राईट साइडला शिफ्ट होतो आणि राईट साइडला शिफ्ट झाल्यानंतर या ठिकाणी काय करेल तर तो HB डिसोसिएट होईल आणि तो ऑक्सिजनला डिसोसिएट करेल आणि तो या ठिकाणी बरोबर काय करून टाकेल ऑक्सिजन देऊन टाकेल टिश्यूला. तर कोणत्या कोणत्या केसमध्ये देतो, एक तर आपण बघितलं या ठिकाणी यस H प्लसचं प्रमाण, H प्लस आयन्सचं प्रमाण म्हणजे ऍसिडिटीचं प्रमाण वाढलं तर तेव्हा तो ऑक्सिजन सोडून देईल हिमोग्लोबिन बरोबर. देन अगेन इट इन्क्रीजेस PpCO2 म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी म्हणू पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन्क्रीज झाला PpCO2 जर इन्क्रीज झाला तर तो सोडून देईल कोणाला ऑक्सिजनला अनलोडिंग करेल. राईज इन टेम्परेचर, आपल्याला जेव्हा जर फिवर आला टेम्परेचर आलेला असेल तेव्हा आपली ऑक्सिजन डिमांड वाढून जाते आणि मग त्याच्यामुळे आपण काय म्हणू जर टेम्परेचर पण जर इन्क्रीज झाला तर तो या ठिकाणी काय करेल डिसोसिएशन करून टाकेल. आणि चौथं रिझन आहे या ठिकाणी यस दॅट इज राईज इन DPG डायफॉस्फोग्लिसरेट है ना. सो DPGचं प्रमाण वाढलं बरोबर. सो दॅट इज नंबर 4 रिझन है ना. सो आपण या ठिकाणी म्हणतोय यस डीपीजीचं प्रमाण केव्हा वाढतं डीपीजी म्हणजे काय डायफॉस्फोग्लिसरेट. तर आपण या ठिकाणी बघितलं होतं एक रिएक्शन बरोबर 11वी मध्ये ग्लायकोलिसिस आणि ग्लायकोलिसिस मध्ये आपण बघितलं होतं की डायफॉस्फोग्लिसरेट बनतो आणि डायफॉस्फोग्लिसरेट बनल्यानंतर ग्लायकोलिसिस मध्ये तर हा डायफॉस्फोग्लिसरेट काय करतो आता सपोज ही आपली या ठिकाणी काय आहे हिमोग्लोबिन बरोबर. आता इथे कोण आहे Fe ला कोण बाइंड झालाय O2 बरोबर. Fe ला कोण बाइंड झालाय O2 Fe ला कोण बाइंड झालाय O2. आता डीपीजी जर बनला ना तर डीपीजी काय करतो डीपीजी परत त्याची अफिनिटी आहे हिमोग्लोबिन. सो डीपीजी परत या ठिकाणी काय करतो बरोबर स्वतः जाऊन बाइंड होऊन जातो आणि डीपीजी ऑक्सिजनला तिथून या ठिकाणी लिफ्ट करतो. ऑक्सिजनच्या ऐवजी कोण जाऊन बसेल तिथे डीपीजी. सो या 4 फॅक्टर्स आहेत आणि या 4 फॅक्टरमुळे टिश्यू मध्ये या ठिकाणी काय होणार आहे द ऑक्सिजन इज गेट रिलीज. मग कोणते कोणते फॅक्टर आहे बघा परत एकदा. एक H प्लस आयन्सचं प्रमाण वाढलं तेव्हा डिसोसिएट होईल म्हणजे ब्रेक होईल बरोबर. रिलेशन ब्रेक होईल कोणाकोणाचं रिलेशन ब्रेक होईल ऑक्सिजनचं आणि या ठिकाणी आपण बघतोय यस हिअर वी कॅन सी हिमोग्लोबिनचं. दुसरं काय पार्शियल प्रेशर ऑफ या ठिकाणी आपण बघतोय CO2 पार्शियल प्रेशर ऑफ CO2. नंतर आपण या ठिकाणी बघतोय टेम्परेचर इन्क्रीज झाला किंवा चौथा रिझन आपण बघतोय डीपीजीची लेवल जर इन्क्रीज झाली तर या 4 केसमध्ये HB काय करेल ऑक्सिजनला सोडून देईल आणि मग या ठिकाणी जे आपण सेकंड रिएक्शन बघितली होती HB प्लस 4 मॉलिक्युल ऑफ O2 है ना HbO2 पासून या ठिकाणी तयार होईल. तर अशा प्रकारे टिश्यू मध्ये गेल्यानंतर बरोबर या 4 गोष्टी होत आहेत. एक तर ऍसिडिटी वाढते H प्लस प्रमाण वाढतंय ब्लड मध्ये. नंतर या ठिकाणी यस PpCO2 वाढतंय कारण CO2 कंटिन्युअसली तयार होतोय टिश्यू मध्ये. नंतर टेम्परेचर पण होत आहे कारण मेटाबॉलिक रिएक्शन्स होतात त्या ठिकाणी बरोबर. हीट एनर्जी रिलीज होते है ना. तर हीट एनर्जी रिलीज झाल्यामुळे टेम्परेचर पण वाढतंय आणि त्याच्यामुळे पण या ठिकाणी हिमोग्लोबिन काय करेल ऑक्सिजनला सोडून देईल. आणि जर ग्लायकोलिसिस तिथे होत आहे टिश्यू मध्ये तर डीपीजीचं प्रमाण पण वाढतंय आणि डीपीजीचं प्रमाण पण वाढलं तर तो काय करेल या ठिकाणी ऑक्सिजनला सोडून देईल. सो ऑल दिस 4 रिझन्स आर हिअर इट इज व्हॉट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अनलोडिंग ऑफ ऑक्सिजन. तर या 4 कारणांमुळे हिमोग्लोबिन काय करेल ऑक्सिजनला अनलोड करून टाकेल सोडून देईल टिश्यूला देऊन टाकेल. आणि हा जो आपला ग्राफ होता हा ग्राफ या ठिकाणी शिफ्ट झाला. कुठे शिफ्ट झाला राईट साइडला. आणि हा राईट साइडला जो शिफ्ट झालेला आहे ग्राफ याला आपण या ठिकाणी काय म्हणतो इट इज कॉल्ड एज बोअर इफेक्ट. सो बोअर नावाचा सायंटिस्ट होता त्याने काय सांगितलं की यस जेव्हा अल्वेओलायकडून या ठिकाणी जेव्हा बरोबर ब्लड जाणार आहे टिश्यू मध्ये सो टिश्यू मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी H प्लस आयन्सचं प्रमाण वाढून जातं PpCO2चं प्रमाण वाढून जातं टेम्परेचरचं प्रमाण या ठिकाणी अमाऊंट वाढून जाते आणि डीपीजीचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं अनलोडिंग होतं. कोणाचं अनलोडिंग होतं ऑक्सिजनचं. या 4 फॅक्टरमुळे जुदाई होगी है ना. ब्रेकअप समटाइम्स हिअर वी कॅन से व्हॉट दे आर गुड. कधी कधी ब्रेकअप चांगले असतात. तर इथे आता या 4 कारणांमुळे काय झालं HBचं आणि O2चं ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप झाल्यामुळे O2 आता या ठिकाणी कुठे गेला टिश्यू मध्ये सेल्स मध्ये अँड दॅट इज रिक्वायर्ड कारण टिश्यू मध्ये आता या O2 पासून आपण ग्लुकोजला बाइंड करून काय बनवणार आहे एनर्जी. सो या ठिकाणी हे जे ब्रेकअप झालेलं आहे HBचं आणि O2चं दॅट इज गुड दॅट इज युजफुल बरोबर. एवढं क्लिअर झालं. कोणाला काय डाऊट आहे इथपर्यंत विचारा मग आपण पुढचा पॉईंट बघू. बोअर इफेक्ट म्हणजे काय हल्देन इफेक्ट बोला. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे विचारा. यू कॅन आस्क द क्वेश्चन. मग आपण बोअर इफेक्ट अजून डिटेलमध्ये अंडरस्टँड विचारा. काही क्वेश्चन असतील तर विचारा. काय काय समजलं तुम्हाला इथपर्यंत काय काय समजलं.
तर आपल्याला एक ग्राफ भेटलेला आहे. कोणता ग्राफ भेटलेला आहे? यस, आपण या ठिकाणी बघितलं एक्स ऍक्सिसला आपण PPO2 घेतलं, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, आणि वाय ऍक्सिसला आपण काय घेतलेलं आहे? बरोबर, सो आपण घेतलंय O2 सॅच्युरेशन. तर आपण या ठिकाणी बघितलं जसं पार्शियल प्रेशर वाढत जाईल तसं O2 सॅच्युरेशन पण वाढत जाईल. आणि आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय, बरोबर, 30% PPO2 असला म्हणजे जवळजवळ 50% या ठिकाणी काय भेटतं? ऑक्सिजन सॅच्युरेशन होणार, बरोबर. आणि नंतर जसं जसं वाढेल 98% PPO2 ला आपण या ठिकाणी म्हणतोय जवळजवळ 100% सॅच्युरेशन या ठिकाणी झालेलं आहे. तर असं एक रिलेशन आहे, बरोबर. आता 100% या ठिकाणी ऑक्सिजन आहे HB मध्ये, हे कुठे असतं? आपल्या लंग्स मध्ये. आणि लंग्स मधून आता ब्लड जेव्हा जाईल या ठिकाणी कुठे जाईल? बरोबर, टिश्यू मध्ये. तर टिश्यू मध्ये गेल्यानंतर आता HB काय करेल? आता अनलोडिंग करेल. सो ही गाडी आपली, सपोज हिअर वी कॅन से दिस इज द व्हेकल, आणि ही व्हेकल कोणती? आता HB. तर मग आता हा काय म्हणेल? आता ऑक्सिजनला चल उतर, है ना, आता उतर तू, ब्रेकअप झालं आपलं, तू निघ आता टिश्यूकडे जा. आणि असं का सांगेल? याचे 4 कारण या ठिकाणी आहेत. एक H+ प्रमाण, H+चं प्रमाण वाढून जाईल. दुसरं या ठिकाणी CO2 वाढून जाईल, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढून जाईल, PPO2 कमी होऊन जाईल, असं पण आपण म्हणू शकतो. इथे PPO2 काय झालं? कमी झालं. आणि अजून या ठिकाणी आपण बघू टेम्परेचर, बरोबर, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. आणि नंतर आपण या ठिकाणी अजून बघू कोणता एक पॉइंट अजून लास्ट, तर आपण बघितलं DPG, बरोबर, दॅट इज डायफॉस्फोग्लिसरेट, दॅट इज ऑल्सो गेट इन्क्रीज. तर या सगळ्या कंडिशन मध्ये ऑक्सिजन या ठिकाणी, बरोबर, कुठे येईल? टिश्यूज कडे. अँड टिश्यू नाव बिकम्स हॅपी बाय सीइंग हिअर वी कॅन से ऑक्सिजन. या टिश्यू आपले हॅपी झालेला आहे कारण त्यांना आता ऑक्सिजन भेटलेला आहे. यस, H+ कॉन्सन्ट्रेशन कसं राईज होतं, है ना? H+ कॉन्सन्ट्रेशन कसं राईज होतं? सो त्याच्यासाठी या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला? टिश्यू मध्ये गेल्यावर CO2 मध्ये समजायचं. जेव्हा आपण CO2 डिस्कस करू, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2, तेव्हा H+ कॉन्सन्ट्रेशन कसं इन्क्रीज होतं ते समजेल. कारण आता या ठिकाणी काय होतं? टिश्यू मध्ये कंटिन्युअसली काय तयार होत आहे? CO2 तयार होत आहे. आता हे CO2 ब्लड मध्ये जाईल. आता CO2 ब्लड मध्ये गेल्यावर, है ना, इथे वॉटर असतं आणि इथे एक रिएक्शन होते. कोणती रिएक्शन होते? सो CO2 + H2O, है ना, वॉटर म्हणजे प्लाझ्मा मध्ये असतं, आणि या ठिकाणी एक रिएक्शन होते. कोणती? CO2 + H2O, आणि या ठिकाणी काय बनतो? H2CO3, बरोबर. सो ऍसिड बनतं, आणि ऍसिड बनल्यानंतर आता या ठिकाणी काय होतं की हा डिसोसिएट होतो ऍसिड, HCO3+ आणि H+ मध्ये SCO3 या ठिकाणी, आणि आपण बघतोय SCO3- मायनस येते, सॉरी, आणि H+ आणि H+चं प्रमाण या ठिकाणी वाढून. बघा परत एकदा तुम्हाला सांगतो मी. सर ऑक्सिजन टिश्यू कडे येईल का की नाही? तिथं RBC मध्ये पण प्रेझेंट राहील थोड्या प्रमाणात, 97 पैकी, बरोबर, है ना. तर या ठिकाणी यस, ऑक्सिजन जे आहे ते या ठिकाणी कुठे जाणार आहे? आता सगळं ऑक्सिजन या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊन जाईल. कुठे ट्रान्सपोर्ट होऊन जाईल? टिश्यू कडे. आणि त्याचेच कारण आपण बघतोय. त्याचे कारण काय आहे? तर पहिलं कारण काय होतं? या ठिकाणी H+चं प्रमाण वाढलं. आता H+चं प्रमाण का वाढलं? सपोज आता या ठिकाणी टिश्यू आहे, आणि टिश्यूच्या सराउंडिंगला या ठिकाणी काय? ब्लड आहे, बरोबर. आता टिश्यू कंटिन्युअसली CO2 देईल. CO2 रिॲक्ट करेल वॉटर सोबत, जे की ब्लड मध्ये आहे, आणि इथे काय तयार होतं? H2CO3. आणि आता H2CO3 डिसोसिएट करेल H+ मध्ये आणि HCO3- मध्ये. आणि मग याचा मिनिंग काय? की CO2 जास्त आहे तिथे, आणि H+चं प्रमाण वाढलं, ऍसिडिटी वाढली, म्हणजे तो डिसोसिएट, बरोबर, है ना. मग आता HB काय करेल या ठिकाणी? बरोबर, ऑक्सिजनला सोडून देईल. त्यांचं ब्रेकअप झालं. सर O2 गेलाच नाही तर टिश्यूकडे. अरे भाई, ब्रेकअप बहुत बुरी चीज आहे यार अल्केश, बरोबर. काय दुसरा पर्याय नाही ऑक्सिजनला. HB ने जर त्याला ब्रेकअप करून टाकलं तर कुठे जाईल तो? दुसरा ऑप्शन काय? तो टिश्यू इज गोइंग टू वेलकम. सो या ठिकाणी टिश्यू काय करते? वेलकम करते, है ना. वो बुला रही है, गाणं म्हणते ते अभिजा ऑक्सिजन, बरोबर. ऑक्सिजनला म्हणते ते अभिजा, मग लगेच तू चालला जाईल ऑक्सिजन. दुसरा पर्याय नाही त्याच्याकडे. ऍसिड डिसोसिएट का होतो हे सगळं तुम्हाला कार्बन डायऑक्साईडच्या ट्रान्सपोर्ट मध्ये व्यवस्थित समजेल कल्याणी. आता तुम्ही कन्फ्युज कराल. इथे एवढं ध्यानात ठेवा या स्टेजला. उद्या आपण बघणार आहे की या ठिकाणी CO2 कसा ट्रान्सपोर्ट होतो, तेव्हा सगळं या रिएक्शन, कारण CO2 च्या रिएक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर. वाय इट विल गेट डिसोसिएटेड? कारण त्या ठिकाणी एक एन्झाईम असतो कार्बोनिक अनहायड्रेस नावाचा, तो त्याला डिसोसिएट करतो. RBC मध्ये एन्झाईम असतो कार्बोनिक अनहायड्रेस, सो दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिसोसिएट ऑफ H2CO3, है ना. जम्प नका करू, स्टेप बाय स्टेप या ठिकाणी अंडरस्टँड करा, समजेल तुम्हाला. आता या इम्पॉर्टंट टॉपिक वर, है ना, या इम्पॉर्टंट टॉपिक वर यायचं तुम्हाला. कोणता आहे? बोर इफेक्ट एकदा रीड करा, बरोबर.
It is the shift of oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of CO2 in blood. So partial pressure of CO2 ब्लड मध्ये चेंज झाला आणि त्याच्यामुळे ऑक्सिहेमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व राईट साइडला शिफ्ट झाला. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बोर इफेक्ट. बोर इफेक्ट या ठिकाणी कुठे होतो? सो याच्यावर अजून उद्या लेक्चर होईल आपलं. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण फक्त हे दोनच पॉईंट डिस्कस करू, बोर इफेक्ट अँड देन हल्देन इफेक्ट. पण अंडरस्टँड करा बरोबर. बोर इफेक्ट केव्हा होतो? टिश्यूज मध्ये, जेव्हा ब्लड एंटर करतं टिश्यूज मध्ये, जेव्हा H+ वाढून जाईल, PpCO2 वाढून जाईल, टेम्परेचर वाढून जाईल आणि DPG वाढून जाईल आणि ऑक्सिजन डिसोसिएट करेल आणि ऑक्सिजन डिसोसिएट करेल Hb पासून, त्यांचा ब्रेकअप होईल आणि हा ग्राफ जो आहे तो शिफ्ट होईल राईट साइडला. तेव्हा या ठिकाणी काय होतो? बोर इफेक्ट. सो बोर इफेक्टची प्लेस कोणती या ठिकाणी? साइड कोणती आहे? टिश्यू. आणि त्याच्यामुळे शिफ्टिंग होईल, राईट शिफ्टिंग होईल. सो इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन PpCO2 इन ब्लड. सो PpCO2 वाढल्यामुळे आता या ठिकाणी आपला कर्व शिफ्ट होऊन जाईल आणि कर्व शिफ्ट झाल्यामुळे है ना या ठिकाणी काय होऊन जाणार आहे? ऑक्सिजन ब्रेकअप करेल कोणासोबत? तर या ठिकाणी हिमोग्लोबिन सोबत. ठीक आहे बरोबर. बोर इफेक्ट आणि हल्देन इफेक्ट आपण बघू डिटेल मध्ये, पण नाव इट्स द टाइम फॉर कहोत. सो पटकन जॉईन करा कहोत. दिसतोय का तुम्हाला? सो एकदा रीड करा हल्देन इफेक्ट आणि नंतर बोर इफेक्ट. आपण उद्या परत डिटेल मध्ये डिस्कस करू आणि त्याच्यानंतर परवा ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आपण या ठिकाणी संपल्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 अंडरस्टँड करणार आहे. सो जॉईन करा. दिस इज द कोड फॉर युअर कोड. कहोत जर जॉईन होत नसेल ना तर काय करा, डायरेक्टली गुगल क्रोम मध्ये प्ले कहोत टाका. जस्ट पुट डाऊन प्ले कहोत. गुगल क्रोम मध्ये काय टाकायचं? प्ले कहोत असं टाका आणि लगेच कोड जॉईन करा. सेल डिव्हिजन वर आहे आजचा. चला पटकन जॉईन करा सगळ्यांनी. ओके जॉईन करत राहा पटकन. कोड मी मेसेज केलेला आहे तुम्हाला. जॉईन करत राहा पटकन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेज इज अफेक्टेड बाय कॉल्चिकम? कॉल्चिकम मुळे कोणती स्टेज अफेक्ट होते? मेटाफेज, प्रोफेज, इंटरफेज, एनाफेज. रिप्लाय करा पटकन. कॉल्चिकम मुळे कोणती फेज अफेक्ट होते? मेटाफेज, प्रोफेज, इंटरफेज, एनाफेज. DPS पाठवलेली आहे ग्रुपवर. ज्यांनी सॉल्व्ह केली नसेल सॉल्व्ह करायची सेल डिव्हिजन वर. इट इज अ केमिकल आहे कॉल्चिकम. कॉल्चिकम एक केमिकल आहे. जर तो प्रेझेंट असला तर मेटाफेज अफेक्ट होते, सेल डिव्हिजन नाही होत. मायटॉसिस ऑकर्स इन. मायटॉसिस कुठे होईल? हॅप्लॉइड मध्ये, डिप्लॉइड मध्ये, बोथ इन बॅक्टेरिया ओनली. करेक्ट आंसर दिलाय. गुड. नंदिनी इज ऑन द टॉप रँक. Ajinkya, Saili, Kalyani, Komal, congratulations. How many ATP is required during anaphase to move chromosome from equator to poles? बरोबर. क्रोमोझोम मूव्ह करायचे आपल्याला इक्वेटर टू पोल. इक्वेटर म्हणजे मधून एकदम पोलमध्ये घेऊन जायचे क्रोमोझोम. किती ATP लागतात? Only 4 are correct. 4 ATP लागतील.
In S phase of the cell cycle, chromosome number is increased, amount of DNA is reduced, amount of DNA is double. Question तुमच्या लिंक वर दिसतील नंबर जिथे तुम्हाला मेसेज केला आहे तिथे क्वेश्चन दिसतील. क्वेश्चन इथे रीड करायचं आणि नंतर yes it will double. Good Ajinkya Mayank Kalyani, good. Which phase comes in between G1 and G2? Yes, friends. During cell division, sometimes there will be the failure of separation of sister chromatid. This event is called as कधी-कधी sister chromatid separate नाही होत. नॉन डिसजंक्शन म्हणून त्याला आपण काय म्हणू, नॉन डिसजंक्शन. फक्त 6 जण करेक्ट आहे. Root cell of wheat has 42 chromosomes. Which one of the following is the basic chromosome number? The number of mitotic cell division required to produce 256. होण्यासाठी mitotic division लागते. 8 mitotic division. Which of the following precede reformation of nuclear envelope during EM phase? Last question है. The nuclear membrane disappear in metaphase, phase, late prophase.
This is the final podium. Second is Sandy Patil, third Anjali Khare, top 5. जर काही डाऊट असेल तर मला मेसेज करा, मी आणि तुम्हाला डीपीएस पाठवली, ग्रुपवर पाठवली डीपीएस. चला मग एंड करतोय मी. बाय टू ऑल.